गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर बघू शकता इकडे मस्त असं मी उंबऱ्यावरती रांगोळी काढत आहे. आणि ही पावलं काढण्याची अगदी छोटीशी आणि अगदी साधी सिंपल आयडिया आहे. अगदी नवीन काढणाऱ्यांना सुद्धा सहज येईल. आणि माझी सुंदर अशी वेलाची डिझाईन, तर उंबऱ्यावरती ही डिझाईन खूप छान दिसते बघा ताईंनो. तर आज आहे शनिवार आणि शनिवारचं माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन. तर बघा, शनिवारी काही मला जास्त सकाळचं काम नसतं, म्हणजे कसं स्वयंपाक वगैरे नसतो, फक्त खिचडी असते. तर बघू शकता मी पावलं कशी काढलेली आहेत. अगदी साधी आणि सिंपल आणि अगदी इझी, म्हणजे प्रत्येकालाच येतील असे. फक्त 2 टिपके दिले आणि त्याला पावलाचा आकार देऊन मस्त असे त्याच्यावरती छोटे छोटे बोटं काढलेत. तर अशा पद्धतीनं सुंदर आणि सुरेख अशी उंबऱ्यावरची सुंदर अशी छोटीशी रांगोळी. तर बघू शकताय उंबऱ्यावरती अशा पद्धतीनं जर रोज रांगोळी काढली तर खूप प्रसन्न वाटतं. आणि धूप वगैरे लावून मस्त अशी उंबऱ्यावरची रांगोळी तयार झालेली आहे, तुम्हाला जवळनं दाखवते. तर त्यानंतर घेतलेली आहे बाहेर रांगोळी काढायला. खरं तर आज मला विठ्ठलाची रांगोळी काढायची होती, पण म्हटलं उद्या काढूया आणि तुमच्याशी शेअर करायची होती खरं तर आदल्या दिवशी काढून. पण ती काढली ना रांगोळी, परत नंतर पुसू वाटत नाही. आणि मग दुसरी रांगोळी काढायचं म्हटलं तर 2 दिवस तरी मला कमीत कमी रांगोळी असावी वाटते, छान रांगोळी काढलेली असेल तर. त्यामुळे विठ्ठलाची रांगोळी उद्या शेअर करते, कारण उद्या हे पण आहे, एकादशी पण आहे. म्हटलं उद्याच काढूया आणि उद्याच तुमच्याशी शेअर करूया विठ्ठलाची सुंदर अशी रांगोळी. तर ही सुद्धा बघा अगदी साधी आणि सिंपल आणि अगदी छोटी, कमी वेळात होणारी सुंदर अशी रांगोळी. ज्या ज्या नवीन ताई असतात ना, त्यांना काही काही जणांना रांगोळ्या जमत नसतात, त्यांच्यासाठी ह्या खूप सुंदर आणि छोट्या छोट्या रांगोळ्या असतात, जे की लगेच शिकता येतील अशा. तर सुंदर अशी माझी सकाळची रांगोळी वगैरे काढून झाली. त्यानंतर मला करायची होती खिचडी, कारण ह्यांचा होता शनिवार. तर बघू शकता इकडे मस्त अशी रांगोळी आणि उंबऱ्यावरती अगदी छोटी छोटी पावलं. आणि खालची रांगोळी तुमच्याशी शेअर केली नाही काढताना, व्हिडिओ खूप मोठा होतो. तर असं इकडे सुंदर अशी उंबरापूजन वगैरे झालेलं आहे. सकाळी सकाळी उंबरापूजन केलं, दार सुंदर आणि सुशोभित दिसलं की आपल्यालासुद्धा घरामध्ये प्रसन्न असं वाटतं. तर त्याचबरोबर इकडे मस्त असं आता खिचडी करायची होती. पण बघा, खिचडी करायची आणि तुमच्याकडे सुद्धा असं होत असेल कधी कधी. एवढ्या मिरच्या आणल्या होत्या, पण त्या दिवशी मी लिंबू मिरचीचं लोणचं घातलं ना, त्यामुळे सगळ्या मिरच्या लोणच्याला संपून गेल्या. आणि आज मस्त अशी ह्यांना लालच खिचडी केलेली आहे. आणि खरं तर त्यांना आवडते ही खिचडी, दह्याबरोबर खूप चांगली लागते. तर आज त्यांचा उपवास आहे, शनिवार आहे, शनिवारचा डबा वगैरे भरते. समर्थ खिचडी खात होता, खाऊन बघितली म्हणजे तिखट झाली का, कारण खूपच लाल दिसत होती. तर तो त्यांचा डबा वगैरे घेऊन गेला. आणि त्यानंतर मग मी माझी देवपूजा वगैरे करून घेतली, कारण आज देवपूजेला थोडासा उशीर झाला, कारण रांगोळीला वेळ गेला. तर असं इकडे मस्त अशी माझी देवपूजा वगैरे. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.